मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आहे ना, आता आम्हाला जायचं आहे ऑर्डरसाठी. 7 वाजले आणि त्यांचा अचानक सकाळी फोन आला की ना सप्तपदी लवकर 9 वाजता. तर त्यांनी आधी सांगितलेलं पण नव्हतं, काहीच नियोजन नव्हतं आमचं. पण इकडं सगळी धावपळ झाली. कस्टमर आम्ही बोलवलेले होते फेशियलसाठी 8 वाजता, कारण ना लग्न लेट होतं, त्याच्यामुळे ना मेकअपला लेट जायचं होतं, त्याच्यामुळे ना आम्ही सकाळी इकडं कस्टमर बोलवलेले होते. तर सगळी धावपळ झाली आता आमची. आता माझं आवरलं आहे, मम्मी पण आवरते, मग आम्हाला निघायचं आहे आता ऑर्डरसाठी. तर मी ना आता चहा घेते एकदा. हे सेट आणि ते बॉक्स कवर काढून ठेवले ते कालचे पिना. हा ते घेते. तो बॉक्स घे बरं, एक पिनांचा. पिनांचा बॉक्स त्याच्यात काही नाही ना, घेणार दोघं आपलं. त्या बॅगमध्ये जागाच नाही राहिली, फुल झाली. लय चिखल आहे बाहेर पावसामुळं. आम्ही इकडे आलो होतो आता लोकेशनवरती, आणि मम्मीने ना मेकअप प्रॉडक्टचा सेटअप लावला. त्याच्यानंतर ब्राईड आली मेकअपसाठी. मी ना लगेच तिच्या मेकअपला घेतलं, कारण तिचा मेकअप पेन मी फक्त 1 ते 1.5 तासातच केला होता. त्यांचं अचानक ठरलं होतं की सप्तपदी आधी करायची, त्याच्यामुळे ना मम्मीने हेअरस्टाईल केली आणि मी ना समोरून मेकअप केला. म्हणजे दोघीजणी असल्यावर पटपट होतं. मम्मीने क्रिम्पिंग करून कर्ल केले, मग त्याच्यानंतर पाठीमागून खोपा केला होता. आणि मी ना ब्राईडचे मस्त फोटो काढले, कारण सकाळचं वातावरण आहे ना खूप मस्त होतं. तर आता ना 10 वाजत आले, तर वातावरण खूप मस्त होतं पावसाचं, त्याच्यामुळे ना फोटो पण खूप मस्त आले. आणि तुम्ही इंस्टाग्रामला रील्स बघा नक्की, अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट ID, त्याच्यावरती ना मेकअपचे व्हिडिओ आहेत, तर नक्की बघा तुम्ही. पाठीमागून 1 साईड जिप्सी लावली होती आम्ही हेअरस्टाईलला. त्याच्यानंतर मी तिचे मस्त फोटो क्लिक केले काही, आणि ना व्हिडिओ पण काढले. तिला एकदम सिम्पल मेकअप पाहिजे होतं, मी तिचं एकदम नॅचरल मेकअप केला होता. त्याच्यानंतर मम्मीने ना सायडरच्या हेअरस्टाईल पण केल्या. कर्ल करायचे होते आणि काहींना स्ट्रेटनिंग करायची होती, तर लाईट पण होती, मग मम्मीने ना कर्ल करून दिले. आणि ब्राईड पण येणार होती दुसऱ्या लुकसाठी. आता तिची सप्तपदी चालू आहे, तोपर्यंत मम्मी सायडरच्या हेअरस्टाईल पण केल्या. आणि ही माझी स्टुडंट आहे राणी, तिच्या बहिणीचंच लग्न होतं मावस, तर ती पण आलेली होती लग्नाला. तर मी तिची ना थोडीशी हेअरस्टाईल करून दिली पुढच्या साईडने. तर तिला मस्त मी ना रोल टाकून दिले होते. आणि रूममध्ये ना एवढी गर्दी झाली होती ना, आता सगळे कोणी पण आलं ते ना ब्राईडच्याच रूममध्ये यायचं. तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती ना रूममध्ये. अजून ब्राईड पण आलेली नव्हती दुसऱ्या लुकसाठी, तेव्हाच एवढी गर्दी झाली होती. सगळ्यांची हेअरस्टाईल आणि ते तिथंच चालू होतं एका रूममध्ये. नंतर ना राणीने ना आम्हाला मस्त जिप्सी कट करून दिली. आणि इकडे ब्राईड आलेली होती दुसऱ्या लुकसाठी. तर नंतर गजरे लावले होते तिला गजरे पाहिजे होते, त्याच्यामुळे ना गजरा लावून दिला होता. राणीने जिप्सी कट केली होती पण ती नाही लावली आम्ही. नंतर तिचा लुक चेंज केला आम्ही, घागरा घातला तिला, ज्वेलरी वगैरे टचअप दिला मी. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. आणि आमची मेकअपची व्हॅनिटी ना एवढी जड आहे ना, तिला 2 जणांनी उचललं आहे. एक बॅग मम्मीकडे आहे, लाईट रिंग, आणि ते माझ्याकडे आहे. आता आहे ना 1 वाजलंय आणि आम्ही ना आत्ताच घरी आलो आहे. तर तिथं आम्ही थोडासा नाश्ता केला होता, शिरा आला होता. तर आहे ना आता लय भूक लागली, 1 वाजलंय, कारण आम्ही सकाळी लवकर गेलेलो आहे, फक्त चहा घेतला होता. आता आहे ना मी डांगराची भाजी बनवणार आहे, आणि मम्मीनं पीठ मळती आहे चपात्यांसाठी. आणि दादू पण येणार जेवायला, तो गेलेला आहे क्लासला, त्याच्यामुळे ना त्याचे सर नव्हते आज, तर त्यांनीच क्लास घेतले आज मुलांचे. तर आता तो पण येईन जेवण करायला, तोपर्यंत ना आम्ही पटकन स्वयंपाक करून घेतो. इकडच्या गॅसवर पोळ्या करतील, चपात्या, शेंगदाण्याची भरणी देवरची. परत दुपारी कस्टमर येणार आहे आता. मेकअपच्या बॅगा व्यवस्थित ठेवा. ही उचटणी ना दीदी, याच्यावर नको ठेवतो गॅसवर का, राहू द्या, त्या बाजून ठेव, माल मोकळं करून द्या आता इथं. वरतीच टाकावं लागणार. बरं जाळी. हां
आम्ही जेवण केलं आणि त्याच्यानंतर लगेच कस्टमर चालू झाले होते. मम्मीने इकडे हेअर कट करत होती, यू कट करायचं होतं त्यांना, त्याच्यामुळे मम्मीने हेअर कट करून दिला त्यांचा. आणि मेकअपसाठी कस्टमर आलेले होते, तर मी चेहऱ्याचा मेकअप केला आणि नंतर हेअरस्टाईल केली, कर्ल केले. आणि मला खूप साऱ्या कमेंट आहे की मेकअप नाही दाखवत, चेहरा नाही दाखवत, तर काहींना आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्यांचा चेहरा नाही घेत. ज्यांना आवडतं आहे व्हिडिओ त्यांचा मी चेहरा घेते, पूर्ण लुक दाखवते. पण ज्यांना नाही आवडत आहे त्याच्यामुळं मी त्यांचा फक्त हेअरस्टाईलचा आणि तेच व्हिडिओ घेते. त्याच्यानंतर इकडं क्लीनअपचे कस्टमर चालू होते आणि बाहेर एवढं पाऊस चालू होता तरी पण कस्टमर चालूच होते. आणि आमच्याकडे लाईट पण नव्हती, इन्व्हर्टर आहे त्याच्यावरती लाईट आणि फॅन चालू होते. मम्मी आता वेपर्स तळती आहे, जाळू नको फक्त मम्मी. मस्त आम्ही किचनमध्ये इकडं बाज घेतली बसायला, कारण ती बाहेर पावसातच होती त्याच्यामुळे ती अशी वल्ली होऊन तिचं ते चरट खराब होऊन गेला असतं, त्याच्यामुळे आम्ही ती मस्त किचनमध्ये आणली बसायला. आता आम्ही मस्त वेपर्स पण खाणार आहे. बाहेर पाऊस पण चालू आहे, पाऊस चालू आहे तरी पण कस्टमर चालूच आहे, पाऊस बाहेर तरी कस्टमर येतेच आहे. तर आत्तापर्यंत कस्टमर चालू होते. 6 वाजले आता. 6 वाजले? हां, आम्ही आता मस्त वेपर्स खातो. काकाचा टाईम गेला तेच कळालं नाही. 1 वाजता आलो, स्वयंपाक, जेवण, परत मेकअप, कस्टमर. तर तेवढं फक्त झालं. फेकू नको. लई नाही होणार ती भेंडी. नाही होणार. रस करायचा होता पण ते एका आंब्याचं कर लाईट नाही, मिक्सर आपलं चालत नाही ना, ते नोटर रस प्यायला नाही, रस खायला. बस झालं, लसूण एवढं लई होईल. मसाला टाकते हिरव्या मिरच्या भरपूर आणले ग. मस्त मसाले थोडीशी अशी करपून जाळी ती का? तू ना भेंड्या अंदाज करायला पाहिजे कापायचे, तुझ्या पुढेच होती. नाही होणार. दादाला आवडत तशा त्या. हळद नको टाकू लई. थोडी